महाराष्ट्रातल्या गृहनिर्माण संस्थांमध्ये मद्य विक्रीसाठी आता सोसायटीचं ना हरकत प्रमाणपत्र आवश्यक असणार आहे। उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत या संदर्भातली घोषणा केलेली आहे। मुंबईसह महाराष्ट्रात दारूच्या दुकानांच्या संख्येत सातत्यानं वाढ होतीये। त्यामुळे तरुण पिढी ही व्यसनाधीनतेकडे वळतीये। तसंच जी दारूची दुकानं गृहनिर्माण संस्थांमध्ये आहेत किंवा सोसायट्यांमध्ये आहेत त्यामुळेही कलह होत आहेत आणि याच अनुषंगानं सरकारनं मोठा निर्णय घेतलाय। यामुळे यापुढे सोसायटीच्या ना हरकत प्रमाणपत्राशिवाय नवीन बियर शॉप किंवा दारू दुकान सुरू करता येणार नाही अशी माहिती अजित पवारांनी दिलेली आहे। सन्मान्य सदस्य भीमराव तपकीर साहेबांनी जो मुद्दा उपस्थित केलेला आहे त्याच्याबद्दलची लेखी तक्रार त्यांनी माझ्याकडे द्यावी। मीच पुणे जिल्ह्याचा पालकमंत्री आहे। मी तिथल्या एक्साईजच्याही लोकांना जिल्हाधिकाऱ्यांना पण सूचना देऊन जर शहरातला असेल तर सीपींना सांगून, ग्रामीणचा असेल तर एसपींना सांगून त्याबद्दलची कारवाई करेन। परंतु मला एक गोष्ट सभागृहाला सांगायची, वेगवेगळे मतप्रवाह आहे। आपण बहुतेक जण ह्या विचाराचे आहेत की बाबा लोक चांगला सवय लागाव्यात, साधू संतांचे विचार लोकांनी आत्मसात करावेत आणि पुढे जावं। पण अध्यक्ष महोदय, माझ्या पहाड्यामध्ये असेही काही भाग आलेले आहेत, मी त्या भागाचं नाव घेत नाही, पण राज्यातलेच की त्यांनी खासदारकी आमदारकीच्या निवडणुकीमध्ये उभा असताना मला निवडून द्या, मी इथली दारूबंदी उठवतो, मला निवडून द्या, मी इथं दारू चालू करतो, असं करून ते आमदार पण झाले, खासदार पण झालेत। अशी पण उदाहरणं आपल्या महाराष्ट्रामध्ये आहेत, फक्त माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।